श्री संत शिरोमणी महाराजांचे पालखीचा सोहळा आज इथं अंबाजोगाईमध्ये आयोजित करण्यात आला होता। मोठ्या उत्साहात या पालखीचं अंबाजोगाईमध्ये स्वागत करण्यात आलं होतं। या काल परिसरामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलं होतं, ते रिंगण सोहळा होता। आता माझ्यासोबत देवा काय सांगाल, किती तारखेला पालखीचं प्रस्थान झालं होतं आणि कुठून झालं होतं? आमचे चारोधाम हनुमान पालखी सोहळा नागपूर कळमना मार्केटवरून सुरू होते। 7/6/2025ला आम्ही सुरुवात केली आणि आजच्या आमचा 20वा दिवस आहे। हा टोटल प्रवास किती दिवस असा? आमचा टोटल प्रवास 28 दिवसांचा असतो आणि त्याच्यामध्ये सर्वात लांब महाराष्ट्रात म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी सर्वात लांब पालखी आमचीच असते महाराष्ट्रातली। आणि किती ठिकाणाचा रिंगण सोहळा केला जातो? अशी किती रिंगण सोहळा आम्ही नामदेव महाराजांच्या पालखी नरसिंह नामदेववरून निघाली, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो। हा दुसरा रिंगण सोहळा आहे नामदेव महाराजांच्या पालखीचा। या पालखीमध्ये वारकरी किती लोक आहेत? आमच्या पालखीमध्ये 15 लोक नागपूरवरून आलेले आणि त्यांच्या ह्याच्यात कमीत कमी 1000-1100 लोक आहेत नामदेव महाराजची पालखी। किती वर्षाची परंपरा आहे? हे आमची 70 वर्षापासूनची परंपरा आहे आणि नामदेव महाराजांची ते अखंड परंपरा आहे। आता किती तारखेला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते? आम्ही 4 तारखेला सर्व जवळपास पालख्या पोहोचतात पंढरपूरला। जागोजागी स्वागत केलं जातं। हो, खूप आमचे म्हणजे वारकरी लोकांचा एवढा सन्मान आणि मान केला जातो की म्हणजे विचारही नाही करू शकत की आपण म्हणजे पैशानं नाही होऊ शकत, तेवढा वारकरी लोकांचा एवढा मान आणि सन्मान खूप चांगल्या रीतीनं लोक करतात। आता तुमचं बघितलं तर 65-70 वर्ष झाले असतात, तुम्ही संपूर्ण प्रवास पायाने करताय? पायी टोटल पायी रोजच्या आमच्या 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास पायी असतो। टोटल पायी प्रवास असतो। काय 75 वर्ष असो किंवा 90 वर्षाचा माणूस असो तो सुद्धा पायी चालत असतो। आजकालच्या युवकांना काय संदेश दिला आपण? युवकांना हेच म्हणेन की वारीपासून काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपण घरी बसून काही फायदा नाही आहे। घरी राहून काय होणार आहे? 2 घंटा सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, अर्धा तासात घाम येऊन थकून जाते, पण त्याच्यामध्ये आता ह्या लोकांपासून शिकलं पाहिजे की हे लोक आता 25-30 किलोमीटर प्रवास करतात आणि कसं आणि उत्साहात, असं नाही की पाणी राहो, पाऊस राहो, ऊन राहो, काही राहो, काही टेन्शन नाही, मस्त आरामात जीवनामध्ये येऊन एकदा तू वारी करावी, एकदा तरी करायला पाहिजे, एकदा तरी करायला पाहिजे। त्याचा आनंद कसा? आनंद स्वर्गात जो आनंद आपण म्हणजे बोलू नाही शकत, सांगू नाही शकत, तो आनंद वारीमध्ये मिळतो। आता तुम्ही बघितलं जे आता 95 वर्षाचा माणूस कुस्ती खेळत आहे रिंगणामध्ये, अश्व त्या पखवाजीच्या तालावर नाचत आहे, उत्कृष्ट असं तिथं प्रदर्शन केलं वारकरी। म्हणजे ज्ञानदेव महाराजांची भिंत कशी चालली, पखवाज कशी वाजवल्या जाते आणि वारकरी पोरांनी मुलींसुद्धा होत्या तिथं आपलं प्रदर्शन दाखवायचं। त्याच्यामधून काहीतरी ह्या शाळकरी मुलांनी आणि आताच्या पिढींनी आणि कॉन्व्हेंटच्या मुलांनी काहीतरी शिकलं पाहिजे, हेच माझ्या तर हे होते। आणि त्याचं म्हणणं आहे की जे नवीन युवक आहेत त्यांनी वर्षामध्ये एखाद्या जीवनामध्ये एखादी वारी केली पाहिजे, त्याचा आनंद हा खूप आनंद मोठा त्या सहभागी झाला असतो। संभाजी म्हणजे अंबाजोगाई बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।